कोयनेतून 10,000वर तर वारणेतून 4,500 क्युसेक विसर्ग. कृष्णा वारणा नद्यांची पातळी स्थिर. पाऊस बंद झाला असला तरी अलमट्टी धरणात 100.59 TMC पाणीसाठा झाला असून 95.57% धरण भरलं आहे. आणि म्हणून कोयना धरणातून रविवारी सकाळपासूनच 10,400 क्युसेकने विसर्ग चालू केला आहे. तसेच वारणा धरणातही 32.49 TMC पाणीसाठा झालेला असून 94% धरण भरलेलं आहे. त्यामुळे धरणातून 4,736 क्युसेक विसर्ग चालू आहे. धरणातून विसर्ग चालू असला तरी कृष्णा वारणा नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे. मागील आठवड्यात धरण क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. धरणे तुडुंब भरली असून ओढे नाले दुथडी भरून वाहत होते. कृष्णा वारणा नद्यांना पूर आला होता. पावसाने उघडीप दिल्यामुळे महापुरापासून बचाव झाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी कोयना धरणाची क्षमता ही 105.25 TMCची असून सध्या 100.59 TMC पाणीसाठा झालेला आहे. धरणात 95.57% पाणीसाठा झालेला आहे. धरणात सध्या 12,439 क्युसेकने पाण्याची आवक असून एवढ्यावरच धरण 100% भरू शकते. आणि म्हणूनच सध्या धरणातून रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून 10,400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरणातून विसर्ग सुरू असला तरी कृष्णा नदीला पूर येणार नाही. नदीची पाणीपातळी 20 फुटाला स्थिर राहू शकते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.